आले की विसरून जातात, लोकांना बघतही नाही तुमच्या काय समस्या आहेत म्हणून. बघायला पाहिजे ना, जेव्हा तुम्हाला मतदान पाहिजे तेव्हा तुम्ही बरोबर म्हणता आम्हाला द्या. अरे हो, आम्ही तुम्हाला देऊ, पण कामं तर करा आमचे व्यवस्थित. आता कोणाला ठाऊक म्हणतात, आश्वासन खूप देतात, पण आश्वासनले काही महत्त्व नाही, पण आश्वासनले काही महत्त्व नाही, पण आश्वासनले काही महत्त्व नाही. जेव्हा काम पडते तेव्हा हात जोडायला येतात, बाकी मग काही नाही, विसरून जातात, उलटे शब्द वापरतात. परंतु जेव्हा इलेक्शन असते तेव्हाच तुम्ही लोक येतात, परंतु जेव्हा इलेक्शन असते तेव्हाच तुम्ही लोक येतात, परंतु जेव्हा इलेक्शन असते तेव्हाच तुम्ही लोक येतात, त्यानंतर आम्हाला फुक्कट विचारत नाही. हात जोडून जोडून वोट द्या. जेव्हा तुम्ही आमच्या समस्याचं समाधान करत नाही, का म्हणून आम्ही तुम्हाला वोट द्यायचं? महानगरपालिका निवडणुकीची तयारी आता शिगेला पोहोचली आहे. प्रत्येक चौकात, प्रत्येक गल्लीत मतदारांचा प्रश्न फक्त एकच आहे की यावर्षी कोण निवडून येणार आणि आमच्या मागण्या पूर्ण होणार आहेत का. तर आज आपण चाललो आहेत प्रभाग 34मध्ये जाणून घ्यायसाठी त्यांच्याकडनं की त्यांच्या काय मागण्या आहेत आणि त्या पूर्ण होणार आहेत की नाही होणार आहेत. तर आपल्यासोबत इथे प्रभाग 34 मधले काही नागरिक आहेत. आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊयात की काय समस्या ते लोक गेल्या निवडणुकीपासून ह्या वर्षी पण फेस करतायत. तर सर, आम्हाला सांगाल की गेल्या निवडणुकीत तुम्ही काय अपेक्षा केल्या होत्या आणि 5 वर्षात त्या पूर्ण झाल्या की नाही झाल्या? आमच्या ह्या पर्टिक्युलर ह्या लाईनमध्ये कधी झाडझूड होत नाही. सकाळपासून साफसफाई नाही होत. दुसरा जो नवीन सिवर लाईन जॉईन केली होती, माझ्या याच्यामधून कनेक्शन नाही केला त्यांना. पुराण्या याच्यामध्येच कनेक्शन आहे, ते राहून गेला, तर ते जाम होऊन जाते पूर्ण तो सिवर टँक. आणखी आमचा जो ह्या गलीचा श्रीनगरी एकचा हा जो स्पॉट आहे, हा बहुत डेंजर आहे. याच्यामध्ये हमेशा हप्त्यामध्ये एक दोन वेळेस ॲक्सिडेंट होतात. यासाठी आम्ही लिहून पण दिला आहे इकडे, सगळं जे साईन करून लिहून दिला, तरी पण इकडे पण गेले, पण त्यांनी काही अजूनपर्यंत काही केलं नाही. बहुत डेंजर आहे. धावा आम्हालाच लागते मग त्याच्याकडे काय. तर ह्या वर्षी जेव्हा नगरसेवक जेव्हा इथे प्रचारासाठी येतात तेव्हा तुम्ही त्यांना सांगितलं का ह्या सगळ्या सांगितलं, त्यांना स्वतः बोलवून आणलं, त्यांना दाखवलं, लिहून पण दिलं. त्या हो म्हणतात, त्या खेडकर काय मंगलाताई आहेत, खेकरेताई, पण त्यांनी अजून काही केलेलं नाही आहे. आणि इथं साफसफाईला कधीच कोणतीच बाई येत नाही. आम्हीच झाडतो सगळं, कधीच नाही येत. आणि 24/7 जे पाण्याची समस्या जी आहे, तर फक्त 2 तास पाणी येते, 6 ते 8 याच्या व्यतिरिक्त पाणी येत नाही आमच्याकडे. तर तुम्हाला काय वाटतं ह्या वर्षी इलेक्शनचा कसा काय माहोल राहील? तुम्ही मतदान कराल की नाही कराल? नाही, मतदान तर करू, आम्ही मतदान करू असं नाही आहे, पण ह्या समस्या जो नगरसेवक सोडवेल त्यालाच आम्ही मतदान करू. जो कामं करेल त्यालाच करू. म्हणजे विसरून जातात. तुमचं आमचं काही लेणं देणं नाही. आमच्या वार्डमध्ये जो मेंबर बनला आहे, वार्ड मेंबर, त्यांनीच यावं, कारण ना ते लोक आपल्या वार्ड मेंबर म्हणजे एरियामध्ये छान लक्ष देतात, दुसरीकडे लक्ष देतात. काय अपेक्षा आहे? कोणी यायला पाहिजे? कोणी येऊ आमच्याकडून, आम्हाला सर्व सारखं आहे, पण त्यांनी छान काम करा, बस एवढंच. आणि जे आमच्या समस्या आहेत ते सॉल्व्ह पाहिजे ना, बस एवढंच आहे. आता बघा, याला लाईट नाही आहे, हे लाईट आहेत, हे लाईट कधी चालू होतात, कधी चालू राहतात ना, कधी राहतही नाही. तो तिथं एक लाईट आहे, तो नेहमीसाठीच बंद आहे. तो आंब्याच्या झाडाच्या आतमध्ये आहे आणि नेहमीसाठीच बंद आहे, तो चालूच नाही होत. आता याच्यासाठी पण सांगितलं आहे नगरसेविकेला, पण ते काही लक्ष नाही देत. हो म्हणते काही, आणि मग काहीच करत नाही. निवडून आले की विसरून जातात, लोकांना बघतही नाही तुमच्या काय समस्या आहेत म्हणून. बघायला पाहिजे ना, जेव्हा तुम्हाला मतदान पाहिजे तेव्हा तुम्ही बरोबर म्हणता आम्हाला द्या. अरे हो, आम्ही तुम्हाला देऊ, पण कामं तर करा आमचे व्यवस्थित, तर आम्हालाही खुशी वाटते. नाही बा, आमची समस्या की हा रोडवर खूप ऍक्सिडेंट होतात, त्या चौकामध्ये ते पण हे बस झालं तिथे पाहिजे. थोडंसं काहीतरी केलं रोज 2-3 ऍक्सिडेंट होतात. तुम्ही आजूबाजूच्या कुणाला पण विचारा, सगळे तेच सांगते. एकदा वार्ड मेंबर त्यांनी हो म्हटलं आणि मग काही केलंच नाही, काही ऍक्शनच नाही घेतलं. वार्ड मेंबरला आणलं, पोलीस इन्स्पेक्टरला आणलं, राहुल पांडेला आणलं, त्यांनी सगळी समस्या पाहून घेतली, सगळं काही मोजमाप केलं, हो करू म्हणाले, काही नाही झालं. 5 वर्ष होऊन गेले त्या गोष्टीला. आम्हाला द्याल, आम्हाला द्याल. हो बाबा, तुम्हालाच देऊ, पण कामं तर करा लोकांचे, तर लोक खुशी नाही करतील.
नाही तर काय निवडून आले आपलं पोट भरायचं, लोक राहिले उपाशी, असं आहे काम इलेक्शनमध्ये. मग कोणी येऊ, आम्हाला त्याच्याबद्दल काहीच हे नाही, जो येईन त्यांनी कामं करावं, बस आमचं म्हणणं हेच आहे. सर तुमचं काय म्हणणं आहे, तुमचं काय मत आहे या निवडणुकांना घेऊन? निवडून आल्यावर काही लोकांच्या समस्या सोडवायला पाहिजे. त्या समस्या सुटत नाही ना. निवडून आल्यावर कसं त्यांच्या घरी जावं लागते 10 वेळा, हे करा ते करा, पण ते काही करत नाही. इथं झाडू पोचा म्हणजे झाडू काही होतच नाही, एका वेळा नाही, महिन्यातून नाही किंवा हप्त्यातून नाही, कधीच होत नाही. आणि इथं नेहमी ॲक्सिडेंट होतो या रोडवरती. हां, गटर लाईन थोडी आता हे करायला पाहिजे व्यवस्थित. पाण्याची समस्या लोकांना हे करायला सोडवायलाच पाहिजे. जो कोणी नगरसेवक निवडून येऊ त्यांनी हे करायला पाहिजे. यावर्षी निवडणुकांसाठी तुमचं काय मत आहे? पहिली गोष्ट तर निवडणुका ज्या होतात ना त्या बॅलेट पेपरनं होत नाहीत. ठीक आहे, EVM मशीननं होते. EVM मशीन माहिती आहे ना, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन. EVM मशीनमध्ये घोटाळा होते. जसं एखाद्या मोबाईलमध्ये कसं टेक्निकल इश्यू होते तसं व्होटिंग मशीनमध्ये पण हे होते, हॅक होते मशीन. बरोबर आहे. आपल्या इंडियामध्ये बॅलेट पेपरनं होत होते अगोदर. इंदिरा गांधीनंच बॅलेट पेपर नाहीसं केला आणि EVM मशीन आणली. ज्या ठिकाणी EVM मशीन घडली जपानमध्ये, तिथं आजही इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीननं वोट घेतला जात नाही. कशा नाही होते, बॅलेट पेपरनंच होते. तर मग आपल्या इंडियामध्ये पण बॅलेट पेपरनं पहिली गोष्ट व्हायला पाहिजे. ठीक आहे, EVM मशीननं घोटाळा. राहिला प्रश्न कोणता मतदार आला, कोणताही मतदार येऊ दे, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन याला व्होट टाकलं तर त्याला व्होट जाते आणि काय गड्या ज्याचं व्होट त्याला जातच नाही. तर मग बॅलेट पेपरनं होतच नाही, तर मग याला त्याला व्होट देऊन काही फायदा नाही. कोणाला व्होट द्या, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीननं ज्याला निवडून आणायचं आहे तोच येते. ठीक आहे, आणि हे सगळ्या इंडियाला सांगून द्या. कोणी म्हणत असेल तर त्यासोबत वाद करायला मी तयार आहे. ठीक आहे, झालं. तुम्हाला समस्या ना आमची समस्या काय, आमची समस्या आता या एरियामध्ये राहतो त्यामुळे ह्या एरियातली समस्या सांगतो. ठीक आहे, राष्ट्रीय पातळीवर समस्या तर खूप आहेत आणि हे सर्वसामान्य लोक जे छोटे छोटे उमेदवार आहेत ते आमच्या समस्याचं समाधान करणारे नाही आहेत. आज 12 वाजता कोणती महिला 12 वाजता बाहेर निघू द्या बरं, ती सेफली जाते का घरी? कोण देणार सुरक्षा? निवडून द्या ज्या लोकांना आम्ही निवडून देतो ते उमेदवार आम्हाला सुरक्षा देणार आहेत का? हे तर सेंट्रलमधून पास झालं पाहिजे ना. राहिला आमच्या एरियाचा प्रश्न, माझ्या सलूनसमोर इथं डेलीचे 1 ते 2-3 तरी ॲक्सिडेंट होतात. तर इथली जी कोण नगरसेविका होती का कोण मॅडम ते? हां तर ह्या एरियातल्या 4-5 बायांनी म्हटलं, मी पण म्हटलं की बाबा इथं ब्रेकर लावा तुम्ही, इथं रोजचे ॲक्सिडेंट होतात, गाड्यांचा असा जोरात आवाज येते, आमच्या कानाला ऐकू येत नाही, या ना तुम्ही पण इकडं. हो माहीत आहे मला. तर आमची जी मेन समस्या आहे आता इथं रोडाची, सांडपाण्याची सगळी व्यवस्था आहे, पण इथं एखादा जीव गेला तर मग आम्ही काय करायचं? आमचं म्हणणं होतं की इथं बाई ब्रेकर बनव. तर ज्या व्यक्तीला आम्ही आमची समस्या सांगितली ती बाई आमच्यासोबत भांडायला येते 4 बाया घेऊन आणि समस्याचं समाधान करायचं सोडून ते भलत्याच मुद्द्यावर जाते. बाई मी म्हटलं की इथं ब्रेकर बनव, विषय संपला. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही इथली रेसिडेन्शियल नाही आहे. याचं असं आहे का? असं नाही. इथं ॲक्सिडेंट होते तर एखादा, आणि वरून डायलॉग काय येते की गाडी चालवणाऱ्यांनी व्यवस्थित गाडी चालवली पाहिजे. त्यांनी व्यवस्थित चालवली असती गाडी तर ॲक्सिडेंट झाले नसते ना. लोकांना सगळ्यांनाच घाई असते, 1-1 सेकंदाला कुणी थांबायला पाहत नाही. तर आमच्या या एरियामध्ये काय गड्या ब्रेकर बनवावे ही आमची सर्वात मोठी समस्या, माझ्या सलूनच्या समोरची तरी आहे की नाही. हा सर्वांचंच म्हणणं आहे. मग जो कोणता उमेदवार नियमित नाही, सफाई कर्मचारी इथे काही नियमित येत नाही. त्याच्यासाठी आम्ही कंप्लेंट करून म्हणजे ज्या दिवशी कंप्लेंट होते त्या दिवशी येतात. पण आता असं नेहमी किती करणार आहे? हे सगळं नियमित लोकांच्या समस्यांवर उपाय झाले पाहिजे तर फायदा आहे निवडणुकीचा, नाही तर काय फायदा आहे? एवढा कचरा आहे की सफाई कर्मचारी येत नाहीत. येतात का कचरा? इथं ब्रेकर बनत नाहीये. आम्ही जाणलं रस्ते तर ठीक आहे, नाही तर कचरा या रोडला तर बाई आहेच नाही. या रोडला तर म्हटलं तर म्हणते तुम्ही कंप्लेंट करा म्हणजे तुम्ही म्हणते या रोड श्रीहरीनगर 1 मध्ये बाई येतच नाही गाड्याला. जेव्हा मग हात जोडून व्होट द्या. जेव्हा तुम्ही आमच्या समस्याचं समाधान करत नाही, का म्हणून आम्ही तुम्हाला व्होट द्यायचं आहे ना? आमच्या समस्याचं समाधान करा, आम्ही तुम्हाला व्होट देतो. ते आहे गटर लाईनचे एवढे मोठे प्रॉब्लेम आहे का कोणी पण जितके काही आतापर्यंत नगरसेवक झाले, प्रत्येक नगरसेवकला सांगितल्यानंतरही ते कामं केलेले नाही. वरच्यावर फक्त काम करतात ते लोक, बस त्याला सांगतात तो येते, 2 आपल्या काड्या चालवते, वापस चालले जाते. प्रत्येक जागी या पावसाळ्यात तर इतका प्रॉब्लेम आहे पाण्याचा पूर्ण. आणि यांनी जे रोड बनवले, या रोडमध्ये पहिले चेंबरचं काहीच काम नाही केलेलं आहे. पाणी बाहेर निघालं पाहिजे याची काही व्यवस्था नाही आणि प्रत्येक जागी सिमेंट रोड बनवून ठेवून दिले
आणि सिमेंट रोड बनवून फक्त यांनी पैशासाठी पैसा कुठून मिळेल आणि कुठून खायला मिळेल हेच कामं केलेली आहे. आणि फक्त पाण्याची जी व्यवस्था आहे हे बाहेर काढलं, सांडपाण्याची व्यवस्था नाही, काही नाही. चेंबर आता नंतर केले, हे रोड झाल्यानंतर चेंबरचे कामं केले, डबल तेच कामं. पावसाळ्यात सगळ्यांच्या घरात पावसाळ्यात पाणी असतं. प्रत्येकाच्या घरात कामं पाणी सगळं हे पूर्ण चौकात तुंबलेला असतो पाण्याने. चेंबरचे प्रॉब्लेम सगळ्यांच्या घरात नुसतं पाणी असतं पाणी आहे, पाणी. आणि येऊन बघायला तयार नसतात. येऊन बघायला पाहिजे काय समस्या आहे कंप्लेंट केल्यावर, किंवा वेळेवर पावसाळ्याआधी चेंबरची चांगली सफाई व्हायला पाहिजे, सगळं व्हायला पाहिजे. या कामाच्यानी सगळं सिमेंट आणि हे काय तिथे सगळं गेलेलं आहे ते येतच नाही सफाई काम. मेन रोडचं झाडबूड फक्त चालतं. हा आतमध्ये बाकीचं सगळा काही नाही. कचराच असतो, आतमध्ये सगळा कोणीच कचराच नाही. आहे. आतमध्ये कोणीच कंप्लेंट केल्याशिवाय येत नाही. कंप्लेंट प्रत्येक वेळेला करू शकत कचऱ्याच्या गाड्या नाही. दोन- नियमित तीन- तीन सफाई दिवसानंतर कर्मचारी असायलाच हवे त्याच प्रत्येक देतात, वॉर्डात. सर्व घेतात, तर मग बाकी काय व्यवस्था काहीच नाही, नागरिकाची व्यवस्था काहीच नाही एरियात. काकू काय समस्या आहेत या वार्डात? हे इथं भडाभड लोक पडते आणि लाईट वेळेवर राहत नाही कधी कधी. पाण्याची समस्या राहते. पाण्याच्या समस्या तर खूप कमी राहते म्हणा, पण हे लोक खूप भडबड पडतात नाही तर. आणि काय वाटते तुम्हाला यावेळेला जे नगराध्यक्ष म्हणून उभे आहेत, नगरसेवक म्हणून जे काही आहे, ते तुमच्या इच्छा पूर्ण करू शकेल का? आता कोणाला ठाऊक म्हणतात, आश्वासन खूप देतात, पण आश्वासनला काही महत्त्व नाही. जेव्हा काम पडते तेव्हा हात जोडायला येतात, बाकी मग काही नाही, विसरून जातात, उलटे शब्द वापरतात. काम खूप छान केलं आहे, रोड वगैरे बांधले आहे सर्व. फक्त एवढंच आहे की ते आज आमच्या एरियामध्ये श्रीहरिनगर 1मध्ये खूप म्हणजे ह्या चौकमध्ये खूप ॲक्सिडेंट होता, त्याच्यात त्यांनी विचार करायला हवा. विचार करतच नाही ना. बस एवढंच आहे आमची समस्या. दररोजचे एक दोन ॲक्सिडेंट झालेच पाहिजे, आणि ते भयंकर ॲक्सिडेंट होतात तेवाले. ते पाहायला नाही जात आम्हालाच. निवडून येईल त्यांनी लोकांच्या समस्या पहिले सोडवाव्या. लोकांसाठी कार्य करता आहे तुम्ही, तर पहिले लोकांचे वॉर्ड मेंबरनी पहिले लोकांसाठी सगळे ज्या त्यांच्या समस्या येऊन त्या पूर्ण कराव्या, त्याच्याकडे लक्ष द्यावं, तर फायदा आहे. एकदा निवडून आले की हा मग येऊन पाहायला तयार नाही. कोण नगरसेवक आहे काय आहे तर मग त्यांच्याकडे गेलं का उलट सुलट बोलतात. आता आम्हाला वेळ नाही, आम्ही भरपूर कामात आहो, असं थोडी असते. सेवेसाठी आहे ना तुम्ही. जसं की आता निवडणुका जवळ आल्या आहेत, उमेदवार आपला प्रचार सुरू करतायत, पण तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रभागात, तुमच्या एरियात काय समस्या आहे? आमच्या घरामध्ये पावसाळ्यामध्ये पाणी जाते आणि घरामध्ये पूर्ण सामान वगैरे वाहून जाते, संडास बुजते. त्याचा काहीच आम्ही किती वेळा फोन करतो, नगरसेवकाला बोलवायला जातो, तरी पण आमच्या घरापर्यंत कोणी येत नाही. ह्या एरियामध्ये सर्वांच्या घरात पाणी जाते, गडरचं पाणी पूर्ण घरामध्ये येते. हे टाके बुजते, ह्या टाक्यातलं पाणी निघत नाही, यायच्या घरात जाते, आमच्या घरात येते पाणी, सगळ्यांच्या घरात जाते पाणी. एरियाच तसा आहे. समोरचा रस्ता बनला आणि सगळा उतार इकडून आहे ना, हे इकडून पाणी सारं हे बुजते टाकं पुन्हा, तिकडले टाकी बुजते. नगरसेवकाला सांगू थकलो मी. 5 वर्ष झाले हे ॲप्लिकेशन देतो, तो म्हणते नवीन लाईन टाकीन, दुसरी लाईन टाकीन, अजून म्हणतो नवीन लाईन बी नाही आली, गटर लाईन नाही. नवीन लाईन काही ते नाही. अरे सांगू परेशान आहे. 5 वर्ष तर नगरसेवकच नव्हते, त्याच्यामुळे असे प्रॉब्लेम आला. पाठीमागे लाईन आहे ना, ते बुजलीच आहे आमचीवाली, पाणी साफ नाही होत त्यानं. किती वेळा आम्ही सांगितलं पण ते करतच नाही. काय वाटतं मग तुम्हाला यावर्षी? यावर्षी कोण येईल? आम्हाला चेंज पाहिजे, कोणी येऊ पण आम्हाला चेंज पाहिजे. कारण की निवडून यायचं असलं, मतदान असलं तर घरपर्यंत येतात, न निवडून आले की तोंडही नाही दाखवत. मग यावर्षी मतदानाचा काय तुम्हाला काय वाटते की नेमकं कोण जिंकून येणार यावेळेस? आता मतदान मोजल्यानंतर समजलं. आम्ही म्हणू तेव्हा थोडं होणार आहे. खेकडी आपली हे आहे ना लीडर बाई, खेकडी बाई. तुम्हाला असं वाटतं की त्या येतील म्हणून? ते आल्या तर पण विकास होईल का? आता का माहीत, करायला तर पाहिजे ना. खेकडे येऊ का कोणी येऊ, पण करायला पाहिजे.
हर पावसाळ्यात पाहतो आम्ही. फक्त फोटो होते, पेपरबाजी होते, बाकीचं काम काहीच नाही होत. पाहिले येते 4 वेळा. हे निवडणूक असलं म्हणजे सगळं काही होते, नाही तर बाकी तर झोपलेच आहे 5 वर्ष. कचरापेटी नाही ठेवत, कचरेवाली गाडी अशी येते, कोण्या वेळेस येते, 1:30 वाजता येते, 2 वाजता येते. काय अर्थ आहे त्याला गोष्टी तुम्ही हे करून? तेच तर म्हटलं. मग मतदान करते त्यावेळेस घरात येते आणि हा कचरा आमच्या बाजूला बाथरूम खुलं, घरात पाणी जाते आमच्या. बसून बसून पाणी काढावं लागते, तब्येत खराब होते. गटर लाईन नाही, साफ पाणी नाही येत. साऱ्या समस्या आहे. 3ऱ्या 4थ्या दिवशी 8 दिवसातून 1 वेळा येते कचऱ्यावाला आणि ते इथून झाडत नाही, आम्हाला झाडावं लागते. मग काय करता आता? मतदान मागायला येते तेवढं तोंड दाखवते. आमची समस्या गटर लाईन सर्व बुजते आणि ते पाणी अंदर येते. पाणी जर आला तर जे पाणी येते तेही जाते त्याच्यामध्ये आणि ते गटर लाईनचं त्याच्यामुळे पूर्ण पाणी बाहेर येते. बाहेरचं अंदरचंही पाणी येते आणि जो रोड वरती झालेला आहे ते अंदर पाणी जाते. काय करायचं? हे टाके करून ठेवले, ते टाके बुजले आहे. ते टाके जर झाले तर हे यायच्या घरात तिथून पूर्ण अंदर पाणी जाते. निवडणूक आले म्हणजे आम्ही हे करतो, ह्या पॉम्पलेटवर खूप देते, यायनं असं नाही केलं, त्यानं तसं नाही केलं, आम्ही असं करू तसं करू, असे करतात ना, काहीच करत नाही. कितीक लोक पाऊस आला का कितीक लोकांच्या घरी पाणी घुसते. तुम्हाला इथे काय समस्या आहेत? याचा कधी निवारण झाला आजपर्यंत? नाही झालं. निवारण नाही झालं. सिमेंट रोड सगळ्यात जास्त टाईट झाले आणि सगळ्यांच्या घरात पाणी जातं आणि त्याच्यामुळे गटर लाईन, शिवर लाईनचंही पाणी घराच्या अंदर जातं. आता खूप त्रास आहे लोकांना. खेकड्यांकडे आम्ही 3-4 वेळा गेलो होतो, पण ते समाधान तेवढंच आले नाही, चेक नाही केलं त्यांनी. काय म्हणतात ते? करून देऊ म्हणतात त्यांना, पण ते आजपर्यंत क्लिअर नाही झालं. त्यांनी काहीच केलं नाही इथं. म्हणजे पाण्याचं काही समस्या दूर नाही झालेली आहे. मग आता जे बाकीचे उमेदवार आहेत, तुम्ही त्यांच्याकडनं काय अपेक्षा करता? सगळ्यांनी आपलं नगराचं पूर्ण गटर लाईन वगैरे, शिवर लाईन वगैरे त्यांनी क्लिअर करावं, एवढंच आहे. पडला इथून थांब आहे ना गड्डा दिसण्याचं, हे केलं, हे इथं ठेवलं माती, किती वेळा सांगितलं उचलले, नाही उचललं. आज तिथं का त्या ऊन लागते, काही झाडाखाली बसते माणूस. हा त्या उद्देश. 4 महिन्यापासून तसंच आहे. 6-7 महिने झाले, काही फायदाच नाही सांगून. आता कोणत्या गोष्टी हे पुष्कळच आहे, घरी काय दारी काय. सरकार त्यामुळं असमत नाही आम्हाला. मथऱ्या माणसाचा आणखी त्रास. मथारपण कसं आहे हे तुम्हाला अजून अनुभव यायचा आहे. मग कसा अनुभव आल्यानंतर मग दावे त्याच्या वंशी तेव्हा कळे. पाण्यातला मासा झोपेगतो कैसा, दावे त्याच्या वंशी तेव्हा कळे, असं आहे ते. आता आमचे हाल आम्हाला नाहीत म्हाताऱ्याचे. व्होटिंग करा, काही करा, आणि आता वाईट वाटून घेऊ नको. घरी काय दारी काय विश्वास ठेवणारे कुठंच नाही आहे. आम्ही स्पष्ट बोलतो. कोण काय नाही, आमचं जीवन नको देऊन येत नाही. देऊन दिलं नाही, आम्ही पाप भोगतो. हो, पण आम्हाला निवडणूक आम्ही यायला तयार आहे ना. म्हणजे गटर लाईन साफ नाही होत. किती समस्या, म्हणजे जेव्हा पावसाळा आला होता ना, गटर लाईन पूर्ण आमच्या घरच्या भरल्या होत्या, पण ते कंप्लेंट देऊन सुद्धा आले नाही. त्यांना गटाराचे जे आहे ना, म्हणजे फोटोसुद्धा दाखवले. खेकरेताईकडे पण 1-2 वेळा गेले, पण त्यांनी काही काम केलं नाही. हे रोड बघा, हे रोड पूर्ण एवढूसा रोड बनवला, तुम्ही तरी चालू शकता का? 2 साईडनं मोठी गाडी जाईन तर 2 याच्यावर जाईन ना, 2-4 चाकावर जाईन ना. एवढूसा रोड बनवला आणि बाकीचा जसा तर तसाच ठेवला. त्यांनी किती वेळा कंप्लेंट केलं. गजानन नगरचे लोक पूर्ण तिथं मोहीम घेऊन गेले, पण त्यांनी जसंचं तसं केलं. आणि आमचे ह्या रोड बनण्याचं कारण म्हणजे उंच होण्याचं कारण, आमचे घरं छोटे होते आणि ठेंगणे होते. त्यांना कितीदा कंप्लेंटा केल्या की आमचे घरं थोडे खोदून करा बा तुम्ही, जसं काय आमच्या घरात पाणी घुसणार नाही. या पूर्ण लाईनमध्ये, या 3ही लाईनमध्ये ओंकारनगरच्या पूर्ण गटाराचं पाणी घरात घुसते पावसाळ्यामध्ये. जेव्हा आपण कंप्लेंटा करतो तरी ते लोक काही येत नाही. ते लोक केव्हा येते? जेव्हा घरच्या लोकांनी साफसफाई केली तेव्हा घरापर्यंत पोहोचते. आपल्या सगळी समस्या आहे. फक्त निवडणुका आल्या का मतदान करायला यायचं, 4 दिवस आपले हे दाखवायचे, बस खतम काम करायचं. मतदान झालं का संपलं काम. पाहून घ्या लागतं ते, त्याची फोटो काढून घ्या तुम्ही, त्या रोडची फोटो काढून घ्या. कितीदाच कंप्लेंटा केलेल्या आहे त्यांच्याकडे आणि एवढूसा रोड बनवला आहे छोटासा. तर मग याच्या कंप्लेंट वगैरे केल्या आहे का? किती कंप्लेंटा केला. रोड टाकताना कितीदा आम्ही म्हटलं का थोडंसं खोदानं रोड टाका, पण त्यांनी नाही ऐकलं. पण आता आमचे घरं झाले खाली, रोड झाला वर.
एवढंच आहे दुसरं. त्यांचं काय म्हणणं होतं जेव्हा तुम्ही कंप्लेंट केलं तेव्हा? तेव्हा हो बरोबर करतो आम्ही, बरोबर कायचं बरोबर करते टाकून दिलं तशान तसं गेले. पण त्याचा त्रास आम्हाला आहे ना. आम्ही चेंबर स्वतःहून चेंबर केले 2-3 ठिकाणी. तर पण मागच्या रांगेमध्ये गीतं सर्व एवढंसे पाणी आलं तरी घरात घुसते, टोंगळं पाणी घरात होऊन जाते. किती वर्षापासून हा रोड असाच आहे इथे? 2 वर्ष झाले असंच आहे. काही म्हणजे डांबरीकरण केलं होतं, त्याच्यानंतर सिमेंट रोड करणार होते, झालंच नाही. अजून काय समस्या? काय समस्या आहेत? येतात तेवढ्या पुरतं करून देऊ, हे करतात ते करतात, नमस्कार चमत्कार करतात, चालले. मग कोणी येत नाही ढुकायला इथं. नावापुरते आहे इलेक्शन. मग ह्या वर्षी मतदान नाही करणार तुम्ही? करू ना मतदान 15 तारखेला वगैरे, पाहू. मतदान करू ना, मतदानाचा हक्क आहे आपलं, मतदान करू. काय अपेक्षा करता या वर्षी? अपेक्षा आता काय, ज्यांना करायचं त्यांना करू. अपेक्षा काय करायची आहे? उमेदवारांकडनं काय अपेक्षा आहे? उमेदवार निवडून आलेल्यावर. तर निवडून आल्यानं त्यांनी एरियाचे विकास करावं, आणखी काय अपेक्षा राहणार आहे? विकासासाठीच उभे राहतात ना. मग आमच्या गल्लीमध्ये बिलकुल झाडूवाली येत नाही. गार्डनमध्ये NIT गार्डन आहे, तिथे जाऊन बसतात. पण इथे बिलकुल येत नाही. मागच्या गल्लीत येत नाही. मेन रोड झाडतात. आमच्या गल्लीचा कचरा तसंच राहते ना. हा झाडाचा आम्हाला इतका प्रॉब्लेम आहे की घरात खूप पत्त्या पडतात ह्या झाडाचे. झाडपत्तीचा महिना राहतो ना, तेव्हा खूपच झाडाचे पानं पडतात. आणि काही सिंगल मदर राहते, त्यांना काही सपोर्ट करावं. परंतु जेव्हा इलेक्शन असते तेव्हाच तुम्ही लोक येतात, त्यानंतर आम्हाला फुक्कट विचारत नाही. पण आमची समस्या अशी आहे की सिंगल मदरला काही मदत करावं, काही एज्युकेशनसाठी मुलींना मदत करावी. कुठे आम्हाला नंबर लावायचे राहते मोठ्या मोठ्या स्कूलमध्ये, तर ते आमचे नंबर लागतच नाही, कारण पैसाच खूप मागतो, डोनेशन मागतात. तर आमची एवढी ॲबिलिटी नाही आहे की आम्ही भरू शकू इतके सारे पैसे. एक तर आम्ही रेंटनी राहते, आम्हाला सपोर्ट नाही कुणाचा. तर आमची समस्या हेच आहे की आम्हाला आमची थोडी मदत करावं. तर या होत्यात प्रभाग 34 मधल्या नागरिकांच्या समस्या. आता अजून आपण जाऊयात पुढल्या प्रभागाकडे आणि बघूयात तिथल्या नागरिकांच्या काय समस्या आहे. मी एकता, कॅमेरामॅन दिनेश सातपुते सोबत पाहत रहा UCN न्यूज नागपूर.